नमस्कार, मी सुहास एम न्यूजच्या वारीची वहिवाट की वेगळी वाट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज हा विषय घेण्यामागचं कारण असं आहे आणि या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्याबरोबर संत साहित्याचे अभ्यासक सुद्धा आहेत। खरं तर आपण बघतो दरवर्षी म्हणजे खरं तर यंदाच्या वर्षी अजून आषाढी एकादशीला 2 महिने आहेत, पण तरी 2 महिने हा कालावधी वारकऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी, दुकानदारांसाठी काही मोठा नाही, कारण त्यांची तयारी जी आहे ही 2 महिने आधीपासून सुरू होते। वारकऱ्यांना विठुरायाची दर्शन घेण्याची आस लागलेली असते। एकूणच सगळं वातावरण हे 1.5-2 महिने आधी हे त्या पद्धतीने वारीमय झालेलं असतं। पण आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्या वारीवर कोरोनाचं सावट आहे आणि त्यामुळे वारी होणार की नाही होणार अशी एक संभ्रमावस्था सुद्धा निर्माण झालेली आहे। मध्ये काहीतरी अशा फेसबुक म्हणा, सोशल मीडिया म्हणा, याच्यावरनं काही पोस्ट फिरत होत्या की वारी होणारच नाही आहे। पण अधिकृत वारकरी संप्रदायाकडनं हे सांगण्यातही आलं की या पोस्ट या चुकीच्या आहेत, याच्यावर विश्वास ठेवू नका। अजून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आहे। त्यामुळे आत्ता वारकरी संप्रदाय या सगळ्याची चाचपणी ही करतो आहे। ही चाचपणी तो यासाठी करतोय कारण आता एकूणच कोरोनाचा सावट आहे। महाराष्ट्राचा सगळा जर आपण कोरोनाच्या बाबतीतला सगळा आढावा जर बघितला तर महाराष्ट्रातली एकट्या महाराष्ट्रातली जी संख्या आहे कोरोनाबाधितांची ते त्यांनी आकडा त्याचा जवळपास 11,500च्या वर पार केलेला आहे। महाराष्ट्रातला विचार केला आपण तर जवळपास 14 जिल्हे हे रेड झोनमध्ये येत आहेत, 16 जिल्हे हे ऑरेंज झोनमध्ये येत आहेत, फक्त 6 जिल्हे असे आहेत की जे ग्रीन झोनमध्ये येत आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीवरनं जर का आपण बघितलं तर निश्चितच यंदाच्या वारीवर सावट आहे का असा एक प्रश्न आपल्याला निर्माण होतो। आणि मग वारी सुरू होऊ शकते का, वारी करता येऊ शकते का, आषाढी एकादशी ही पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आषाढी एकादशीचा जो उत्सव आहे तो होऊ शकतो का, या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत दोघंही संत साहित्याचे अभ्यासक। एक आहेत उल्हासदादा पवार। उल्हासदादा पवार हे पुण्यावरनं स्काईपवरनं आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर संत साहित्याचे अभ्यासक जयंत धानोरकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत। आणि या दोघांकडनं आपण काय होऊ शकतं, कारण अनेक मतप्रवाहसुद्धा येत आहेत त्याच्यामध्ये, ते आपण चर्चेच्या अनुषंगाने बोलूच यात। पण सर्वप्रथम मी उल्हासदादांचं आणि जयंत धानोरकरांचं मनपूर्वक स्वागत करतो एम न्यूजमध्ये। सुरुवात करतो ती अर्थात जयंत धानोरकर यांच्याकडून मी ती करतो। त्याला मागचं कारण असं आहे की जयंत धानोरकर हे सध्या राज्यामध्ये कोरोनावर प्रचंड काम करत आहेत आणि त्यांचा पुन्हा संत साहित्याचा अभ्याससुद्धा आहे। म्हणजे दोन्हीचा एक कुठेतरी आपल्याला परस्पर संबंध बघायला मिळतोय। आणि मग तो संबंध नेमका आत्ता आपण कोरोना आणि आषाढी एकादशी किंवा वारी याच्याशी हा काही परस्पर संबंध आहे का, असू शकतो का, हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। जयंत धानोरकरजी नमस्कार। कोरोना आणि वारी याचा एक अन्योन्य संबंध आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याचा प्रसार जो होतो आहे तो मानवी श्वसन संस्थेमधून जे स्राव बाहेर येतात, मग शिंका असेल, खोकला असेल, बेंडका असेल, याच्यामधनं तो सगळा प्रसार होतो आहे। आणि मग साहजिकच गोष्ट आहे की जिथे आपण एकत्र येतो तिथे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या जवळ येण्याची संधी निर्माण होते। त्या पार्श्वभूमीवरती कोरोनाला टाळण्यासाठी शारीरिक अंतराच्या संदर्भात जे आपण आता बोलतो आहोत की 1 मीटरपेक्षा जास्त अंतरावर आपल्याला 2 व्यक्तींमध्ये अंतर ठेवायचं आहे, ते जर आपण ठेवलं नाही आणि ते स्त्राव जर एकमेकाकडून एकमेकाकडे गेले, पृष्ठभागावरती गेले आणि पृष्ठभागावरनं हाताच्या माध्यमातून नाकातोंडामध्ये गेले तर त्याचा प्रसार होतो, अशा प्रकारचं आता सिद्ध झालेलं एकंदर संशोधन आहे। त्या पार्श्वभूमीवरती वारीमध्ये लक्षावधी वारकऱ्यांची गर्दी आणि त्या गर्दीमध्ये मग येणारा पावसाळा, त्याच्यामध्ये होणारी सर्दी, त्याच्यामधनं जर एखादा बाधित रुग्ण त्याच्यामध्ये गेला आणि त्याची बाधा जर इतरांना होत गेली तर ती बाधा मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते। म्हणून हा सगळा विषय होतो आहे। सामाजिक अंतर मेंटेन करणं अत्यंत कठीण होणार आहे आणि म्हणून आपण हा कोरोना आणि वारीचा संदर्भ असा लावत आहोत। धन्यवाद। अगदी बरोबर आहे, तुम्ही फार महत्त्वपूर्ण खरं तर, कारण हाच संबंध आहे। म्हणजे आता जर का आपण सगळ्या देशामध्ये बघितलं, देश काय जगामध्ये ही सगळी परिस्थिती आहे आणि ते सोशल डिस्टन्सिंग किंवा ते शारीरिक डिस्टन्सिंग हे आपल्याला पाळावंच लागणार आहे। म्हणजे आत्ता जर का कोरोनावरचा जर का सगळ्यात मोठा उपाय जर आपण बघितला किंवा इलाज जर बघितला, इलाज म्हटलं तर तो सोशल डिस्टन्सिंग आहे, तो शारीरिक डिस्टन्सिंग आहे। आपण उल्हासदादांकडे जाऊयात। उल्हासदादा, आपण बघतोय की वारीची परंपरा ही महाराष्ट्रामध्ये
हजारो वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जर त्याचा सगळा इतिहास आपण बघितला तर तो डोळ्यासमोर येतो. कधी त्या वारीमध्ये खंड पडला नाही, पण आत्ता मात्र या वारीच्या वाटेवर काटे, कोरोनाचे काटे हे निर्माण झाल्यासारखी एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. बरोबर आहे. आता खानोलकरांनी सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की करोनाचं हे वैश्विक अतिशय महामारीचं दुर्दैवी संकट आणि संसर्ग आणि साथीचा रोग म्हणून त्याचा जगामध्ये दिसत असलेला प्रभाव आणि अक्षरशः लक्षावधी कोट्यावधी जनता या जगातली यांनी ग्रासलेली आहे. अतिशय प्रगत राष्ट्रात सुद्धा अनेक मृत्युमुखी पडलेले लोक आणि त्यांनाही काही यातनं मार्ग विशिष्ट असा सुचत नाही अशी अवस्था सर्वच देशांची झालेली आहे. आणि त्यामुळं जगामध्ये असलेली ही महामारी आणि ही संकट या भारतावर देखील आहे. आपण प्रयत्न करतोय सरकारच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं, जनतेच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं. आता वारीच्या आणि करोनाचा हा संबंध आहे, हा तो खानोलकरांनी सांगितलं तो अतिशय बरोबर आहे. कारण लक्षावधी वारकरी माऊलींच्या पालखी बरोबर जवळजवळ 2.5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर 2 लाखाच्या आसपास, आणि असंच जवळजवळ 36 ते 38 पालख्या विविध भागवत संप्रदायातल्या आपल्या संतांच्या त्या ठिकाणी येतात. कमी अधिक संख्येनं लोक त्यामध्ये सहभागी होतात. आणि आपल्याला लक्षात येईल की आषाढी वारीला साधारणपणे 12 ते 14 लाख लोक त्या ठिकाणी हे वारीला येतात. आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी, त्याच्यानंतर कार्तिक वारी, त्यावेळी 7 ते 8 लाख लोक येतात. नाहीतर मग चैत्र, माघ या वर्षातल्या 4 महत्वाच्या वाऱ्या आहेत. आणि याशिवाय प्रत्येक महिन्याची एकादशी आणि त्या महिन्याची वारी करणारे असंख्य लक्षावधी वारकरी या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर ही प्रचंड मोठी संख्या आणि या तीर्थक्षेत्रांचं असलेलं क्षेत्रफळ, भौगोलिक आणि क्षेत्रफळ, या सगळ्या गोष्टी, त्या ठिकाणी आरोग्याची असलेली उपलब्धता, त्या व्यवस्था, डॉक्टरांची उपलब्धता, वारीचा मार्ग, त्या मार्गावर असलेले अनेक गावं आणि अनेक घटक समाजातले विविध, हे सगळं पाहता आता खानोलकरांनी सांगितल्याप्रमाणे करोनाचे महत्वपूर्ण गोष्टी कुठल्या, तर ते नागरी अंतर, पर्सनल, व्यक्तिगत अंतर, सोशल अंतर, आता हा शब्द त्यांनी बदललेला आहे. खरं म्हणजे समाज या शब्दाची व्याख्या वारकरी संप्रदायाने फार मोठी केलेली आहे. समाज म्हणजे एका देशाचा, एका जगाचा, एका जातीचा समाज नव्हे, तो वैश्विक समाज, ही वारीची कल्पना आहे. अर्थात तो आपण सोडून देऊ मुद्दा, पण व्यक्तिगत अंतर हे जर किमान 1 मीटरचं म्हणजे किमान 3.5 फूट किंवा 3 फुटाचं ठेवायचं असेल, तर जेव्हा नामगजर करत जेव्हा पंढरीच्या वाटेवर विविध पालख्या घेऊन विविध भागातून लोक जेव्हा निघतात, तेव्हा लक्षावधी वारकरी त्या अभंग गात, नाचत, खेळत, बागडत, आनंदात त्या वारीमध्ये सर्व काही विसरून ऊन, पाऊस, वारा याच्यावर मात करत जात असतात. परंतु या उत्साहाच्या वातावरणामध्ये अशा प्रकारचं हे जे अंतर आहे 2 व्यक्तींच्या मधलं 3 फुटांचं, आणि तेही लक्षावधी लोकांच्या मध्ये, हे शक्य होणार नाही. खरं म्हणजे मी या पार्श्वभूमीवर अतिशय नम्रपणे सांगेल की आज आपण ज्याला आपण सुशिक्षित लोक म्हणतो किंवा जगातलं विज्ञानाचं किंवा आधुनिक जग म्हणतो, या सगळ्यामध्ये सर्वाधिक जर शिस्तप्रिय कोण असेल तर तो वारकरी आहे. बरोबर आहे. वारी जेव्हा पालखी बरोबर जाते तेव्हा आपण पाहतो की रस्त्याच्या एका विशिष्ट भागातून हे वारकरी चालत असतात. कुठेही लोकांना त्रास त्यांचा होत नाही. ज्या ठिकाणी मुक्कामाला असतात त्याही ठिकाणी कोणाला ते त्रास देत नाहीत किंवा त्रास त्यांच्याकडून कधी होत नाही. आता हे नैसर्गिक संसर्गजन्य आजाराचं आणि साथीचं हे सगळं वादळ उठलेलं असताना कितीही प्रयत्न केले मानवाने, मनुष्याने, वारकऱ्यांनी, तरी हे सगळं पाळणं अतिशय अशक्य आहे. त्यानंतर संसर्ग म्हणजे काय, तर नाकावाटे, तोंडावाटे, शौच आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कितीही व्यवस्था केली तरी हे प्रातर्विधीची व्यवस्था, त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था, त्या ठिकाणी औषध फवारणीची व्यवस्था, ही सगळी प्रॅक्टिकली म्हणजे व्यवहारामध्ये करणं हे तितकंच सोपं नाहीये. आणि म्हणून करोनाचं हे संकट आहे. आपण पाहिलं आता नुकतीच चैत्र वारी झाली पंढरपूरची. मला इतकं वाईट वाटलं तेव्हा पंढरपूरचं ते चित्र पाहताना की अक्षरशः शुकशुकाट. चैत्र वारीमध्ये
पंढरपूरला किमान 2 ते 2.5 लाख लोक जमतात. अगदी 2 लाख तर जमतातच. महिन्याच्या वारीला जवळ ऍव्हरेज जरा म्हणता येईल सरासरी 50,000 लोक असतात. हम्म. आणि दैनंदिन ज्याला फ्लोटिंग वाहतं लोक म्हणतात, लोकसंख्या ज्याला म्हणता येईल फ्लोटिंग पॉप्युलेशन, ही दैनंदिन ऍव्हरेज संपूर्ण वर्षभराचा काढला, सरासरी काढली तर ती किमान 10,000च्या घरामध्ये. बरोबर. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर याला बाधा आणणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाळायच्या ते पाळणं कोणालाही अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून जसं चैत्र वारीचं चित्र दिसलं की अक्षरशः पंढरपुरामध्ये शुकशुकाट आहे. चैत्र वारीला सुंदर भजनं असतात, कीर्तनं असतात, प्रवचनं असतात, नवीन पंचांग त्या ठिकाणी वाचलं जातं. पंढरपूरच्या देवळामध्ये वर्षभराचा आढावा घेतला जातो, नैसर्गिक, भविष्यातला, सामाजिक असा तो पंचांगाचा एक पंचांग वाचण्याचा प्रकार आहे. बरोबर. वरचं जे निशाण असतं, जी पताका असते पंढरीच्या राऊळावर, ती दरवर्षी बदलली जाते. ते विशिष्ट लोकच ते बदलू शकतात, कारण खूप मोठी असते, खूप वारा असतो, त्याला एक बांधण्याची कला आहे. कारण मी त्या कमिटीचा त्यावेळी सदस्य, पहिल्या कमिटीचा मी सदस्य होतो. स्वर्गीय वैकुंठवासी देशभक्त बाळासाहेब भारदे जे आपल्या विधानसभेचे अध्यक्ष होते, ते आमच्या समितीचे अध्यक्ष होते आणि आम्ही 6 सदस्य त्या ठिकाणी होतो. शेलार मामा होते, हरिभक्त परायण मनसुख होते, बडव्यांचे एक प्रतिनिधी होते आणि उत्पादनांचे एक प्रतिनिधी होते. अशी अनेक मंडळी त्या ठिकाणी होती. हे सगळं मी पाहिलेलं आहे. तो उत्साह पाहिलेला आहे, प्रचंड संख्या पाहिलेली आहे, आनंद पाहिलेला आहे. आता या सगळ्या गोष्टीवर जर हे वैश्विक करोनाचं असलेलं महामारीचं संकट हे जर गतीनं आपल्या कल्पनेप्रमाणे कमी झालं नाही, नाहीसं झालं नाही, तर मात्र या वारीमध्ये 100% खीळ पडणार आहे. आणि त्याची जी वेदना आहे ती वारकऱ्याच्या अंतःकरणातली वेदना. अगदी बरोबर आहे. उल्हासदादा, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बोलण्यातनं ही वेदना खरं तर जाणवतीये आणि प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये ही वेदना आहे. कारण तुम्ही आता ज्या चैत्रवारीचा उल्लेख केला, ती चैत्रवारी सुद्धा रद्द करावी लागली. अगदी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जे पुजारी आणि एक 2-5-10 माणसं एवढंच काय त्या चैत्रवारीच्या दिवशी आपल्याला चित्र बघायला लागलं आणि हे खूप वेदनादायी आहे वारकरी संप्रदायासाठी आणि त्या जाणवत आहेत. मी पुन्हा एकदा जयंत धानोरकर यांच्याकडे जातो. जयंत धानोरकर, तुम्ही बघताय की उल्हासदादा सुद्धा एकूण वारीचं सगळं वर्णन, कारण ती वारी जी आहे, तो जो सगळा भक्तीचा जो एक श्वास आहे, जो या सगळ्या वारीमध्ये भरून घेतला जातो आणि वारकरी त्याच्यातनं पुन्हा एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा वर्षासाठी तो तयार झालेला असतो कामासाठी. आज तो वारकरी कुठेतरी आपण बघतोय चिंतेत आहे. जसं आता उल्हासदादा म्हणाले तसा तो आज त्याला नाही योग्य वाटत आहे हे सगळं कोरोनाचं संकट. तुम्ही याच्यावर अभ्यास करताय म्हणून वारीला 2 महिने आहेत. आत्ताचा जो आकडा आहे सगळा, हा सगळा बघता तुम्हाला असं वाटतंय की या 2 महिन्यामध्ये परिस्थिती बदलू शकेल आणि पुन्हा वारी काही नियम अटींमध्ये ही वारी होऊ शकते का? एक पॉसिबिलिटीज म्हणून आपण याच्याकडे काय बघा, होऊ शकते का असा प्रश्न. मी थोडं विस्ताराने बोलेल या विषयावरती. विस्ताराने बोलेल या विषयावरती. उल्हासदादा म्हणतात ते मला सगळं मान्य आहे. मी पण एक वारकरी आहे, ती व्यथा अंतःकरणामध्ये आहे, भावनेचा कल्लोळ आहे, हे सगळं आहे. परंतु वैश्विक परिस्थिती जर बघितली ना तर वारी यावर्षी शक्य नाही असं अगदी स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे. कारण हा सगळा प्रसार थांबला पाहिजे, त्याचं सगळं निरसन झालं पाहिजे, लस उपलब्ध झाली पाहिजे आणि मग कधीतरी वारी. पण मी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, वारकरी संप्रदायाला विवेकाचं अधिष्ठान आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की धर्म जो आहे ना त्याच्यात जे सोडायचं नसतं ते तत्वज्ञान आणि जे बदलायचं असतं ते परंपरा, आणि म्हणून धर्म पुढे जात असतो. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये तत्वज्ञान सोडायचं नाहीये, फक्त परंपरांमध्ये थोडेफार बदल, आपल्याला अनुषंगिक बदल करायचे आहेत. त्यामुळं तत्वज्ञान धरून ठेवायचं आहे, गच्च धरून ठेवायचं आहे आणि परंपरा आणि संस्कृतीला बदलायचं आहे. कारण त्या जर बदलल्या नाही आपण तर तो प्रवाहच पुढे जात नाही. अशा प्रकारचा पण अनुभव अनेक ठिकाणी जगाच्या इतिहासामध्ये आलेला आहे आणि वारकरी संप्रदायच मुळात बदलामधनं आलेला आहे. वैदिक संप्रदायाचं ते एक एक्सटेन्शन आहे. वैदिक संप्रदायामधली बंदिस्त चौकट मोडून त्याला सर्वसमावेशक करत वारकरी संप्रदाय पुढे आला. म्हणजे परंपरा मोडण्याचं खरं तर काय म्हणता येईल, त्याचा मानच वारकरी संप्रदायाकडे आलेला आहे. त्यामुळे त्याची वारकऱ्यांनी फारशी आता मला वाटतं की यावेळेला चिंता करायची गरज नाही. आद्य शंकराचार्यांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. ते संन्यासी होते आणि संन्यासी व्यक्तीला अग्नीला स्पर्श करायचा नाही अशा प्रकारची एक परंपरा, एक शास्त्र होतं.
आईला वचन दिल्यामुळे ती कथा मोठी विस्ताराने सांगत नाही, पण आईला वचन दिल्यामुळे शंकराचार्यांनी आपल्या आईला अग्नी दिला, समाजाने बहिष्कृत केला, आईचे तुकडे करून त्यांना पोत्यात बांधून स्मशानामध्ये घेऊन जावे लागले. मला वाटतं परंपरेकडे इतक्या तटस्थपणे बघण्याची ताकद असल्याशिवाय वैदिक संप्रदाय पुढे जाऊ शकला नाही, आणि वारकरी संप्रदायाचं पण तेच वैशिष्ट्य असं आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की परंपरा आणि संस्कृती यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्याला आपल्याला कालसंवादी कंटेम्पररी करून बघावं लागेल. आणि काळाच्या ओघाबरोबर काही बदल, हे पहा, कधी पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरनी झाली नव्हती माऊलींच्या काळामध्ये. कधी तुकोबांनी जेव्हा पालख्या घेऊन गेले, दिंडी घेऊन गेले ज्ञानोबांची, तेव्हा गळ्यामध्ये पादुका अडकवायची पद्धत होती. आज आम्ही त्याला एक समृद्ध रथाचं स्वरूप दिलंय. पुष्पवृष्टी आकाशामध्ये व्हायला लागलेली आहे. हे सगळे बदल आपण स्वीकारत गेलोत. मला वाटतं आज जगाच्या समोरचं जे संकट आहे, माऊलींनी जे काय आता विश्वात्मक म्हणलेलं आहे, जगाला एक केलेलं आहे, वैष्णव धर्म सांगितलेला आहे, त्या धर्मामध्ये इथली माणसं टिकली पाहिजेत. आपण धर्माचा विचार केला पाहिजे. जर जग टिकलं, इथली माणसं टिकली, तर मग धर्म, तर मग संप्रदाय, तर मग परंपरा, अशा पद्धतीचा विचार करून अत्यंत काय म्हणता येईल शांत चित्ताने, कुठल्याही प्रकारचा खेद व्यक्त न करता वारकऱ्यांनी हे स्वीकारावं. आणि मला खात्री आहे वारकरी म्हणून हे नक्की स्वीकारतील. इतकी सहिष्णू परंपरा जगाच्या पाठीवर कुठे सापडणार नाही. त्यामुळे एक लक्षात घेऊयात, वारकऱ्यांनी तत्वज्ञान धरून ठेवायचं आहे. परंपरा बदलत जाणाऱ्या आहेत. परंपरा बदलत असताना नव्याशी आपल्याला सुसंगत व्हायचं आहे. वैश्विक संकट आणि वैश्विक परिस्थिती बरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जो वारकरी समाज आजपर्यंत हे करत आलाय तेच या समाजाला भविष्याच्या काळामध्ये देखील करावं लागणार आहे, असं मला वाटतं आहे. निश्चित निश्चित तुम्ही फार सुंदर मुद्दा काढलेला आहे, म्हणून मी उल्हासदादांकडे तोच घेऊन जातो. उल्हासदादा, आता जसं धानोरकर म्हणतायत की जी बदलायची नसते ते तत्वज्ञान, पण बदलायचं आहे ते ज्याला परंपरा म्हणतो त्याच्यामध्ये बदल होऊ शकतोय. आत्ता वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ज्या काही पालखी संघटना आहेत यांची बैठक खरं तर 3 मेला होणार होती, पण या लॉकडाऊनमुळे ती झाली नाही. जर लॉकडाऊन संपलं असतं तर हे बैठका झाल्या असत्या, पण आता पुन्हा लॉकडाऊन वाढलेलं आहे. 17 मेपर्यंत हे लॉकडाऊन गेलेलं आहे. या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या ज्या संघटना आहेत त्यांचं म्हणणं आहे जरी लॉकडाऊन वाढलं तरी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकात चर्चा करू आणि याच्यातनं मार्ग काढू. याच्यामध्ये सध्या 2 प्रवाह हे समोर येत आहेत. त्यातला एक प्रवाह म्हणतोय की परंपरेनुसार वारी करायला काही हरकत नाही, आणि दुसरा प्रवाह असा म्हणतोय की आपण गाड्यांनी, म्हणजे पालख्या महाराष्ट्रातनं ठिकठिकाणून निघत असतात, प्रस्थान ठेवत असतात आणि त्या पंढरपूरला येत असतात. तर काहींचं असं म्हणणं आहे की आपण गाड्यांमधनं तरी या पालख्या पंढरपूरला घेऊन जाऊयात. अशा पद्धतीचे 2 मतप्रवाह याच्यामध्ये बघायला मिळत आहेत. आणि आत्ता जसं धानोरकरजी म्हणत आहेत त्याप्रमाणे बदलायचं नाही ते तत्त्वज्ञान आहे, पण बदलायचं आहे ते परंपरा. मग याच्याकडे तुम्ही कसं बघणार आहात? मला आठवतं बघा, मी खानोळकरांचंच बोलणं जरा पुढे नेतो. ज्यांचा उल्लेख मी आता केला, हरिभक्तपरायण बाळासाहेब भारदे, जे स्वातंत्र्य सेनानी आणि वारकरी संप्रदायाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी वारकरी संप्रदायाचं वर्णन फार सुंदर केलं होतं. म्हणजे वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असतील, हरिभक्तपरायण बाळासाहेब भारदे असतील, माननीय विस पागे असतील, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, विधान परिषदेचे माजी सभापती, या सर्वांचं सार जर आपण पाहिलं ना तर आपल्या एक लक्षात येईल वारी म्हणजे काय, भागवत संप्रदाय म्हणजे काय, आणि हा वारकरी म्हणजे काय. तर विचार, विवेक आणि वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे वारकरी आणि वारी आहे. फार सुंदर बघा, विचार, विवेक आणि वैराग्य. आता या 3 शब्दांच्या मध्ये माननीय खानोळकरांनी जो विस्तारित मुद्दा अतिशय सुंदरपणे या ठिकाणी मांडलेला आहे तो या 3 शब्दांच्या मध्ये आलेला आहे. आणि या 3 शब्दांचं आचरण आपल्या जीवनामध्ये चिकित्सा आणि वर्णन आणि बुद्धिमत्ता आणि अभ्यास आणि त्याप्रमाणे कर्तव्य पालन हे वारकरी करत आलेलं आहे. आणि त्यामुळं तो चिकित्सक आहे, तो विवेकी आहे, विचार करणारा आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये वैराग्य म्हणजे काय की ठेविले आनंदी तैसीचे राहावी चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे कोणत्याही वातावरणामध्ये आपण आनंदी असलं पाहिजे, बदलही स्वीकारला पाहिजे. मूलभूत वारकरी संप्रदायाच्या, भागवत संप्रदायाच्या संतांच्या सिद्धांताला, तत्वज्ञानाला कुठेही धक्का न लावता आपल्या ज्या या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या काळमानानुरूप आपण बदलत गेल्या पाहिजेत, त्याचे बदल स्वीकारले पाहिजेत. हे तर वारकरी संप्रदायाचं खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आता हे 2 प्रवाह, आता आपण सांगितलं की काही लोकांना वाटतं की बाबा निदान किमान पादुका या एखाद्या छोट्याशा ट्रक मधून किंवा गाडीमधून त्या विश्वस्तांनी त्या मंदिराच्या व्यवस्थापनाने त्या ठिकाणी न्याव्यात आणि मग 10 लोकांनी जावं, 5 लोकांनी जावं, हे आपण म्हणतोय हे हरकत नाही. म्हणजे असं जर खरोखरच झालं तर हरकत नाही. पण मला
शंका अशी आहे हम्म. की अशी वाटेवरनं ही पालखी जात असताना कितीही तुम्ही रोखायचा प्रयत्न केला तरी लोक त्या ठिकाणी गर्दी करतील. बरोबर. आणि म्हणून म्हणजे वारकरी करणार नाहीत, वारकरी अतिशय शिस्त पाळतील, पण शेवटी जनता आहेच ना. सामान्य त्या माणूस. जनतेला लॉकडाऊन मध्ये सुशिक्षित असतील, अशिक्षित असतील, म्हणजे अगदी कुठल्याही शहरातले असतील, आणखी कुठल्या तालुक्यातले असतील, सगळेच लोक शिस्त पाळतात असं नाहीये दुर्दैवानं. त्याचं भानही त्यांना नाहीये. आणि मला तर असं वाटतं की या सर्वांच्या मध्ये वारकऱ्याला सर्वात जास्त आपल्या कर्तव्याचं भान आहे, स्वयंशिस्तीचं भान आहे. त्याला लोकभावना कशी सांभाळावी हे त्यांनी पूर्ण आत्मसात केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा जो आता उल्लेख माननीय खानोलकरांनी केला त्याचा अतिशय साधक बाधक विचार, चिकित्सकपणे विचार करून हे कितीही आपण प्रयत्न केला की त्या पादुका त्या गाडीतून तिथं न्याव्यात, कुणीच बरोबर जाऊ नये, कुठेही थांबू नये वगैरे वगैरे, हे सर्व आपण जर केलं, ते तसं जर झालं समजा की अक्षरशः आळंदीपासून माऊलींच्या पादुका, देहूपासून जगद्गुरू पादुका किंवा आणि बाकी संतांच्या पादुका या जर एकाच गाडीमध्ये 3च लोकांनी घेऊन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या वारीच्या तळावर एक विशिष्ट अंतर ठेवून जर गेलं, हे सगळं पाळलं गेलं तर. पण पाळलं जाण्याची शंका माझ्या मनामध्ये, हे पाळलं गेलं आणि त्या दृष्टीनं जर ही जी परंपरा आहे की त्या पादुका पंढरपूरच्या राहुळामध्ये किंवा त्या पंढरपूरच्या त्या भूमीमध्ये, त्या राहुळामध्ये काही पादुका नेल्या जात नाहीत, वारकरी जातो, पण त्या भूमीमध्ये त्या पादुकांचा किंवा त्या संतांचा मुक्काम असावा अशी जी कल्पना आहे, ती जर कल्पना अतिशय मर्यादित अशा संख्येने राबवता आली तर मी त्याचं स्वागत करेल. पण माझ्या मनात एक शंका आहे की शेवटी जनतेचा जो उत्साह असतो ना, तो किती याला प्रतिसाद उत्तम प्रकारे देईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. वारकरी बिचारा आनंदी आहे. आता पहा, सगळ्या कीर्तनकारांनी, सगळ्या वारकऱ्यांनी आपापली निवेदनं दिली, जाहीर केलं की आपण आता पंढरपूरला जायचं नाही, आपण इथूनच आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊ. अशा प्रकारे लोकांनी पाळलंय, ते वारकऱ्यांनी पाळलेलं आहे. त्यामुळे बदल हा जो सकारात्मक आहे, जो जनहिताचा आहे, त्याचा आहे, तो नक्की वारकरी स्वीकारतील याच्याबद्दल माझ्या मनात काही कोणतीही शंका नाही. अगदी बरोबर आहे उल्हासदादा, तुम्ही म्हणतात असं बरोबर आहे की वारकऱ्यांनी पाळलेलं आहे. वारकरी हे स्वयंशिस्तीची आहेत आणि आपण ती शिस्त काय असते ती वारीमध्ये कायमच अनुभवत आलेलो आहोत. पुन्हा हाच प्रश्न धानोरकरजी तुमच्यासाठी, की म्हणजे एकीकडे उल्हासदादा म्हणतायत की असं जर काही घडलं नियमांच्या चौकटीमध्ये बसून तर त्याचं स्वागत निश्चित करावं, फक्त त्यांना धास्ती एवढीच वाटते की वारकरी शिस्त पाळतील, वारकरी जाणार नाहीत. कारण वारकरी म्हणतात की माझा विठ्ठल हा इकडनं सुद्धा मी त्याला भजू शकतो आहे आणि त्याचं दर्शन घेऊ शकतो आहे माझ्या जागेवर बसून. पण सामान्य लोक आहेत की ज्यांचा एक पुन्हा त्यांची श्रद्धा आहे आणि त्या वाटेवर जर का त्यांनी गर्दी केली तर या पॉसिबिलिटीज त्यांना वाटत आहेत. तुम्हाला काय वाटतं? कारण हे जे प्रवाह आता समोर येत आहेत, कारण आता याच्यावर बैठका होतील, या बैठकांमध्ये काही निर्णय होतील, ते शासनाला कळवले जातील आणि मग शासनसुद्धा त्याच्यावर एक निर्णय घेईल. पण अनेक मतप्रवाह जे येत आहेत समोर, त्यातला हा एक प्रवाह आहे. तुम्हाला काय वाटतं? हे पहा, आता नक्की सांगणं कठीण आहे, परंतु जो काही वारकरी संप्रदायाचा माझा अनुभव आहे, मला खात्री आहे ते शासनाच्या आदेशाची वाट बघणार नाहीत. ते स्वतःहून जाहीर करतील की आम्ही वारी करणार नाहीत. हा पहिला मुद्दा झाला. तितका सहिष्णू समाज जगाच्या पाठीवर कुठे नाहीये, त्यामुळे हा पहिला मुद्दा झाला. दुसरा जो मुद्दा आहे ना, तुकोबांचा एक सुंदर संदर्भ आहे की ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. एका ठिकाणी बसून तुम्ही भगवंताचं चिंतन करावं, तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की एकूण साधनेमध्ये वारकरी संप्रदायाच्या कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत. ही कायिक साधना काय आहे? आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी चालणं ही कायिक साधना आहे. वाचिक साधना काय आहे? त्या दरम्यान करायचं भजन ही वाचिक साधना आहे. आणि मानसिक साधना काय आहे? तर जेव्हा ह्या 2 साधना केल्यानंतर तुमच्या स्वतःच्या प्रकृतीला या साधनेची सवय होईल, भगवंताची तादात्म्य पावण्याची सवय होईल, तेव्हा ती मानसिक स्तरावरती केली पाहिजे. मी तुम्हाला फक्त एक छोटं उदाहरण देईल. मी एक सत्पुरुष बघितलेले आहेत, गोपाळ महाराज जालनापूरकर. सकाळी 3 वाजता उठायचे आणि त्यांची मानसपूजा चालायची. त्या मानसपूजेमध्ये ते भगवंताला अंघोळ पण घालायचे, पांडुरंगाला. त्याचे कपडे बदलायचे, त्याचा टोप बदलायचे आणि हे सगळं करताना डोळ्यामधनं अश्रू घळाघळा व्हायचे. मग कशाला पंढरपूरला जायची गरज आहे त्यांना? मला वाटतं त्या दृष्टीने संप्रदायाने विचार केला पाहिजे की पंढरपूरलाच गेलं पाहिजे असा अट्टहास कामाचा नाहीये. आहे आमच्यासाठी ते महातीर्थ आहे, परंतु या परिस्थितीमध्ये तिथे जाण्याची, आणि मला खात्री आहे हे सांगायची पण आवश्यकता नाही. अहो, सगळ्या जगाचा विचार करणारे लोक इथे,
माऊलींनी एवढा मोठा ग्रंथ लिहिल्यानंतर स्वतःसाठी काही मागितलं नाही, आणि तीच आमची परंपरा आहे. आम्ही मागणार ते जगातला प्रत्येक माणूस जगला पाहिजे हेच मागणार, आणि तो जगण्यासाठी जे जे म्हणून आम्हाला करता येईल ते अट्टहासाने करणार, अशी आमची वारकऱ्याची याच्यामधली भूमिका आहे. परंतु जेव्हा घटवाळजी तुम्ही दुसऱ्यांदा जेव्हा प्रश्न विचाराल, मला या सेक्शनमध्ये मी बोलणार नाहीये, परंतु मग हे जर असंच झालं आणि वारी झाली नाही तर काय, मग कशा प्रकारचे उपक्रम, कशा प्रकारची भूमिका, याच्याबद्दल पण चर्चा करायला आपल्याला आवडेल. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला खात्री आहे वारी होणार नाहीये, आणि वारकरी स्वतःहून ती रद्द करतील. आणि जो काही एक प्रोटोकॉल ज्याला म्हणता येईल की माऊली तर पांडुरंगाकडे गेले पाहिजेत लक्षणार्थाने ते प्रत्यक्ष गेले पाहिजेत, ते वेगळ्या अर्थाने तर ते गेलेत. अलौकिक दृष्ट्या माऊलीमध्ये आणि पांडुरंगामध्ये तादात्म्य आहे, ते कधी बाजूलाच नाहीत एकमेकापासून, ते कायम सान्निध्यामध्ये आहेत. परंतु आमची जी एक भावना आहे की माऊलींना आम्हाला घेऊन जायचंय पंढरपूरला, तुकोबांना आम्हाला पंढरपूरला घेऊन जायचंय, आम्हाला मुक्ताईला, आम्हाला सोपानदेवांना, आम्हाला निवृत्तीनाथांना, आम्हाला एकनाथांना घेऊन जायचंय, तर ते सगळ्याच्या सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा एक सुंदर मार्ग आपल्याला काढता येईल, आणि हे सगळे संत मेळा तिथे प्रत्यक्ष पण आपल्याला बघायला मिळेल, अशी व्यवस्था संप्रदाय निश्चित करेल. माझा संप्रदायामधल्या धुरीणांच्या वरती अतिशय विश्वास आहे. अत्यंत संयमाने वागणारी, जगाचा विचार करणारी आणि जगहिताचे निर्णय घेणारी ही परंपरा आहे. निश्चित. धानोरकरजी, तुम्ही म्हणतात असं की हा संप्रदायच असा आहे की जो सगळ्या विश्वाचा विचार करून चालणार आहे, त्यामुळे निश्चित याच्यामध्ये काहीतरी चांगला विचार समोर येईल. तरी संप्रदाय जो आहे हा एक वैश्विक विचार करून पुढे जाणारा संप्रदाय आहे, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये, या कठीण परिस्थितीमध्ये निश्चित योग्य तो निर्णय या सगळ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने काढला जाईल. हाच प्रश्न थोडासा पुढे नेत मी उल्हासदादांकडे जातो. उल्हासदादा, अगदी सगळं बरोबर आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची शिस्त जी आपण बघत आलेलो आहोत, त्याचबरोबर सगळा जो एक भक्तिभाव आहे तो आपण बघत आलेलो आहोत. जसं आता धानोरकरजी म्हणाले की पूर्ण विश्वाचा विचार करून जाणारा हा एक प्रवाह आहे भक्तीचा, याच्याबद्दल आपण सगळं आता विवेचन ऐकलेलं आहे. पण आता मुद्दा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या आज गेले 1.25 महिना झाला देश लॉकडाऊन आहे, महाराष्ट्र लॉकडाऊन आहे. आज दुसरीकडे आपण अशीही चर्चा करतोय की आर्थिक नुकसानाला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागणार आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे जर आपण पंढरपूरच्या आषाढी वारीचा विचार केला तर हे पंढरपूर जे शहर आहे हे या वारीवर, या आषाढी एकादशीवर जगत असतं. कारण मोठी एक उलाढाल, करोडोंची एक उलाढाल, जवळपास 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ही एका दिवसामध्ये तिथे होत असते. छोटे छोटे व्यापारी असतील, दुकानदार असतील, यांच्यासाठी हा सगळा जो सोहळा आहे हा सगळा फार महत्त्वपूर्ण आहे. आणि आता कुठेतरी या सोहळ्यावर कोरोनाचं सावट येतंय की काय अशी शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातनं सुद्धा आपल्याला याचा कुठेतरी विचार करावा लागणार आहे. काय बोला? हे अगदी बरोबर आहे. पहिल्यांदा मी कांदोळकरांचे काही मुद्दे असे पुढे नेतो की देव त्या वारीच्या दृष्टीनं वारकऱ्याच्या मनामध्ये जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, कुठे गेले तरी पांडुरंग आहेच. म्हणजे अगदी तिथंच गेलं पाहिजे असं नाही. म्हणजे चोखोबांनी किंवा सावता महाराजांनी काय सांगितलं हे आपण पाहिलेलंच आहे की आपण जे काम करतो, कर्तव्य करतो, तिथेही तुम्हाला पांडुरंग शोधता येतो आणि पांडुरंग तुम्हाला दर्शन देतो. मुद्दा जो आहे या सगळ्या गोष्टींचा आणि वैश्विक कल्पना, म्हणजे हे विश्वाची माझी घर, ऐशी मती जायाची स्थिर, काय सुंदर कल्पना. आणि विश्वात्मक अशी विश्वाकर्ता केलेली माऊलींची प्रार्थना असेल किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेदे ब्रह्म अमंगळ असं म्हणणारे तुकोबा असतील किंवा संत नामदेव महाराज, त्यांना एकदा विचारल्यानंतर ते म्हणाले मी जातीचा शिल्पी आहे पण मी माणसाचं माप घेत नाही, मी विश्वाचं माप घेतो म्हणाले. असं एक वैश्विक मानवतेचं, बंधुभावाचं, प्रेमाचं, कल्याणाचं विचार करणारा हा संप्रदाय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जो आर्थिक मुद्दा या ठिकाणी मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे. शेवटी तुम्हाला मी सांगितलं ना की वारकऱ्याच्या मनामध्ये काय असतं की ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबा तर म्हणतात, आता खानोलकरांनी सांगितल्याप्रमाणे मन म्हणजे मानसपूजा, त्यात तर आणखीन त्यांनी भर घातली. ते म्हणाले मन काढाने प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण माणसाचं मन प्रसन्न असलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये पुन्हा तुकोबा असं म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हाही मुद्दा त्यांनी या ठिकाणी तुकोबांनी सांगितला भागवत संप्रदाय. पण हे जरी सर्व खरं असलं तरी आधुनिक जगामध्ये तुम्ही जो हा मुद्दा मांडलेला आहे की त्या धर्म
तीर्थस्थळाचं महत्व, त्या ठिकाणी असणारे लोक, त्या ठिकाणचा व्यवसाय आणि त्याच्यावर अवलंबून असणारे लोक, या सगळ्यांचा विचार केल्यानंतर कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि त्यातून उपजीविका, त्यातनं होणारी त्याचे प्रश्न भेडसावणार. मला असं वाटतं की याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि शासनानं गांभीर्याने विचार केल्यानंतर, म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी अनुदानच द्यावं, मदतच द्यावी असं म्हणणं म्हणजे ती एक मोठी फॅशन झाली असं लोकांना वाटेल. परंतु या सगळ्या मंडळींच्या व्यवसायाच्या दृष्टीनं त्यांना जो आर्थिक फटका बसणार आणि त्यातून जे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, त्या प्रश्नांच्या मध्ये शासनाच्या यंत्रणेच्या माध्यमातून अभ्यास करून, जसं आरोग्याच्या दृष्टीनं आणि विविध सोयींच्या दृष्टीनं एक तीर्थक्षेत्राला अनुदान दिलं जातं किंवा सहाय्य केलं जातं, सरकारच्या वतीने मदत केली जाते, तसं सरकारने, वित्तीय संस्थांनी किंवा त्याला असणारे, जसं आता उदाहरणार्थ महिला बचत गटांनी आपले करोनाचं हे सावट आल्यानंतर दुर्दैवानं त्यांनी मास्क बनवायला सुरुवात केली, इतर व्यवसाय करायला सुरुवात केली. असं काही पूरक या मंडळींना करता येईल का, हे मला असं वाटतं पाहावं लागेल. सुचवणं फार सोपं आहे, पण हे पाहावं लागेल. पुढचे प्रश्न 100% आर्थिक आहेत. आता इतर ठिकाणी बेरोजगारीचे आहेत, जसे आता हे मजुरांचे थवेच्या थवे आपल्या गावाकडे निघाले, कायदा आणि सुव्यवस्था आहे, अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. तर या प्रश्नाचा साकल्याने अभ्यास केला पाहिजे. आपल्यासारख्या माध्यमातून चांगला अभ्यास करणाऱ्या माणसांचा सहभाग घेऊन शासनाला आणि या सगळ्या व्यापारी मंडळींना किंवा याच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक लोकांना काय मार्गदर्शन करता येईल याचे चिंतन या निमित्ताने करावं. पण प्रश्न निर्माण होणार आहेत, पण प्रश्न कुठलेही निर्माण झाले तरी त्याचं उत्तर सापडत नाही असं मी म्हणणार नाहीये. किंबहुना उत्तर आपल्याला सापडेल, शोधावं लागेल, पण ते सापडेल. निश्चित उत्तर शोधावं लागेल आणि ते सापडेलही. मी पुन्हा एकदा जयंत धानोरकर तुमच्याकडे येतो. म्हणजे उल्हासदादांनी त्यातनं काय एक मार्ग निघू शकतो, शासनाच्या दरबारातनं काय याच्या बाबतीत विचार करू शकतं किंवा होणं अपेक्षित आहे, असा एक त्यांनी त्याच्यातला विचार मांडला आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण आर्थिक ही बाब कितीही जरी आपण, म्हणजे मी कितीही जरी म्हटलं की ठेविली अनंत, तरी शेवटी अर्थचक्र आहे, जे अर्थचक्र मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये एक पाऊल तरी पुढे ढकलत असतं. आणि हे अर्थचक्र जेव्हा ठप्प होऊन बसलं आहे आणि ज्या अर्थचक्रावर माझी सगळी गती पुढची अवलंबून आहे, तेव्हा याच्यातनं नेमका एक सुवर्ण मध्य कसा शोधायचा आहे? बरोबर आहे. या मुद्द्याला अनुषंगाने थोडी एक विस्तृत अशी चर्चा आपल्याला करता येईल की हे अगदी उल्हासदादांनी म्हणलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत. पण एक लक्षात घ्या, आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाची मदत कुठपर्यंत कशी पोहोचेल हे सांगता येत नाही. मी दुसऱ्या दृष्टीने पण बघतो. मला एक प्रसंग आठवतो, म्हणजे त्याचा वेगळ्या अर्थाने संदर्भ कुणी लावू नये, की जेव्हा शासनाने मंदिराची व्यवस्था बघायला सुरुवात केली आणि उत्पात आणि बडवे हे जे सगळे मंदिर व्यवस्था बघत होते, त्यांची उपजीविका पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून होती. माझे अनेक उत्पात मित्र आहेत बडवे, मी त्यांच्यात खेळलोय लहानपणी. आता प्रश्न असा निर्माण झाला की उत्पात बडव्यांच्या हातातनं मंदिरं गेल्यानंतर त्यांनी काय करायचं, त्यांची उपजीविका कशी? मी मित्रांशी बोलताना माझ्या लक्षात आलंय की त्यांनी मार्ग शोधले. ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गेले, वेगवेगळ्या कामांमध्ये गेले आणि आता स्थिरस्थावर व्हायला लागलेत. एक ट्रान्झिशनरी फेज असते, 2-4 वर्ष त्यांना लागली ते जुळून घ्यायला. मला काय वाटतं माहितीये का, की ह्या हजारो वर्षातनं येणारी एखाद्या वेळेची परिस्थिती आहे. त्यामुळे हे आत्ता यावर्षी झालंय म्हणजे पुढच्या वर्षी होईल असं अजिबात नाही. लोकांनी निश्चिंत असावं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपापल्या उपजीविकेसाठी आपलं काय आहे माहिती, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, तुकोबांचा अप्रतिम अभंग आहे. त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, तो पलायनवादाचा विरोध करणारा अभंग आहे. शास्त्राने जर बघायला गेलं तर प्रयत्नवादाचं जगातलं अप्रतिम उदाहरण तुकोबांनी सांगितलेलं आहे. खडकामध्ये ओलं मूळ वर येतं, आमचे वारकरी ते येतीलच वर, आमचे दुकानदार येतील, आमचे पेढेवाले येतील, आमचे बुक्क्यावाले येतील. एवढंच आहे. धीराने घ्यावं लागेल, नियंत्रण आणावं लागेल, खर्चावरती नियंत्रण आणावं लागेल, उत्पन्नाचे वेगळे स्रोत आपल्याला या काळामध्ये शोधावे लागतील आणि स्वतःला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी धैर्य खचू द्यावं लागणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर पंढरपूरमधली आमची जी काही भक्त मंडळी आणि त्यांना मदत करणारी जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था निश्चित प्रमाणामध्ये टिकेल आणि पांडुरंग काळजी घ्यायला आहे. या निमित्ताने मला एक दुसरं आव्हान करायचं आहे. वारीच्या वाटेवरती हजारो लोक
अन्नदान करतात, हो. वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवतात, टँकर देतात, वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था करतात. ह्या सगळ्या लोकांचा जो कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो ना, मला आता मनातनं आव्हान करावं वाटतं, की आता वारी जवळपास होणार नाही हे जर पक्कं होत असेल, तर कृपा करून ती तुमची सगळी दातृत्वाची जी धारा आहे, ती आत्ता समाजामध्ये तुम्ही ओतायला सुरुवात करा. आत्ता लोक उपाशी आहेत. आत्ता अनेक मजुरांपर्यंत अन्न पोहोचत नाही. कुठल्या आईला बाळाला पाजायचंय, पण तिच्यामध्ये तेवढं सकस आहारच नाही, की ती बाळाला पाजू शकेल. याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती असू शकत नाही. तुकोबांचा एक अभंग आहे, दारी हाका तरी कैसे करवते भोजन, रुची तरी देते कैसे अन्न. आता दारावरती हाका यायला लागल्यात आपल्या. मला वाटतं या काळामध्ये दातृत्व असणाऱ्यांनी दातृत्व दाखवावं. शक्ती असणाऱ्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या पायावरती उभं राहायचा प्रयत्न करून इतरांचं भार कमी करावा आणि ज्यांच्यापर्यंत काही शक्ती नाही आणि क्षमता पण नाहीये, अशा क्षमताविहीन समाजाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहावं. अशी एक त्रिसूत्री जर आपण घेतली, तर मला वाटतं या संकटातनं आपण बाहेर येऊ शकू आणि काय पंढरीचा राया येतो सगळ्यांना सांभाळून घेणार. निश्चित खूप महत्त्वाची त्रिसूत्री खरं तर तुम्ही सांगितलेली आहे. अगदी आता शेवटच्या टप्प्यात शेवटचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो. उल्हासदादा तुमच्याकडनं येतो. ही त्रिसूत्री खरंच खूप चांगली सांगितली आहे. जर ही वारी होणार नसेल, जवळपास असं जर चित्र पुढच्या 15-20 दिवसामध्ये जर निर्माण होणार असेल, आता यांच्या बैठका होत आहेत. पहिल्यांदीच वारकरी संप्रदायाच्या संघटनांच्या बैठका होतील, मग शासनाची त्यांच्याबरोबर बोलणं होईल. पण एकूण एक असा मार्ग निश्चित निघेल की जेणेकरून या कोरोनाच्या काळामध्ये त्याचा फार मोठा फैलाव होणार नाही. हाच मार्ग त्यातनं पुढे येतो आहे. आणि यांनी जसं आता सांगितलं की ज्यांना दातृत्वाची इच्छा आहे त्यांनी आता या काळामध्ये पुढे यावं. ज्यांचं कोणी नाही त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहावं. हा एक चांगला विचार घेऊन जर आपण आता याच्याकडे बघितलं, असं म्हणतात की या कोरोना नंतरचं जग हे खूप बदललेलं असणार आहे. खूप म्हणजे बदलही करावे लागणार आहेत आपल्या स्वतःपासून. आता जर उद्या वारी झालीच नाही, कुठेतरी या वारीमध्ये खंड पडलाच, तर वारी झालीच नाही तर पुढे काय? उल्हासदादा. आता जे जयंतरावनी मुद्दा मांडला तो खरोखर बरोबर आहे की वारीचे मुक्काम ज्या ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अनेक संस्था, अनेक व्यक्ती, अनेक दानशूर मंडळी त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, अनेक विविध प्रकारच्या व्यवस्था त्या ठिकाणी करत असतात. त्या सगळ्या मंडळींना खरोखर त्यांनी जे आवाहन केले त्याला मी प्रतिसाद देतो आणि अनुमोदन देतो की चांगली गोष्ट आहे की शेवटी काय समाज जागृती आणि समाज भान म्हणजे काय लोकशाहीतलं, तर आपण जे करतो, समजा वारकऱ्यांना आपण जे भोजन देणार होतो किंवा त्यांची व्यवस्था करणार होतो, तर या निमित्ताने जी जी संकट, मानवी संकट उभी राहिली त्या ठिकाणी आपला खारीचा वाटा कसा उचलता येईल, हा जर या संस्थांनी आणि या व्यक्तींनी विचार केला तर ठीक आहे. आता पाप पुण्य वगैरे शब्दाला लोक काही मानतात नाही, पुण्य तरी आपल्याला वाटायला येईल की आपण या निमित्ताने काही करतो, या निमित्ताने काही बिघडत नाहीये. आणि दुसरा मुद्दा त्यांनी जो मांडला ते खरी गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत केस त्या ठिकाणी झाली. उत्पाद बडवे, माझे सगळे मित्रमंडळी आहेत आणि सेवेकरी सुद्धा बिचारे त्या ठिकाणी फरट केले. मला मनामध्ये वाटतायत, पण ते केसचा निकाल लागल्यानंतर कुठं तडजोड होऊ शकली नाही, ते होऊ शकलं. आणि म्हणून आता ते न झाल्यामुळं या सगळ्या मंडळींनी पर्यायी आपले व्यवसाय, पर्यायी आपल्याला उपजीविकेची साधनं निवडलेली आहेत. हे झालं त्याच्या दृष्टीनं काही स्वरूपी, कारण सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल आहे, त्यातनं काही पुढे मार्ग मला माहित नाही. पण व्यावसायिक दृष्ट्या आता जयंतरावने जो मुद्दा मांडला की अशा प्रकारचं संकट काय हे सर्व काळ नाहीये, हे आता आलेलं साथीचं अत्यंत महाभयंकर संसर्गजन्य ह्या महामारीचं एक संकट आहे. हे कायम टिकेल आणि वर्षानुवर्ष टिकेल असं नाहीये. आपल्याला शेवटी आरोग्याने या सगळ्या व्यवस्थापनाच्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील, तो भाग वेगळा आहे, पण हे कायम टिकणार नाही. आणि म्हणून हा तात्कालिक मुद्दा आहे, हा या निमित्ताने निर्माण झालेला मुद्दा आहे. आणि म्हणून सरकार असेल, संस्था असतील, व्यक्ती असतील, ज्या काही या निमित्ताने काही करू इच्छितात, त्या सर्वांनी जर यामध्ये काही साधक बाधक विचार करून मार्ग काढता आला तर माननीय जयंतरावने मुद्दा मांडलाय तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि शेवटी त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, हा वारकरी संप्रदाय हा सकारात्मक समन्वयाचा आणि प्रयत्नाचा आणि कष्टाचा विचार करणार आहे. तो प्रयत्नवादी आहे, तो कधी थकलेला नाहीये, तो इथं सुखाने मिळावा असं नाहीये. असं त्याचा अर्थ कधीच जे अर्थ लावले जातात ते चुकीचे आहेत तसं नाहीये. तो कर्तव्य आणि कर्म हा करत राहिलेला आहे. किंबहुना भक्ती ही अंधभक्ती नाहीये, भक्ती आहे, ज्ञान आहे आणि कर्म आहे. त्याला कर्तव्याची त्यांनी जोड दिलेली आहे.
आणि या सगळ्याचा विचार करून तो विवेकी आहे, चिकित्सक आहे. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा ही सारखी जगामध्ये बदलत असते आणि त्या बदलाप्रमाणे चिकित्सा करत राहिलं पाहिजे आणि झालेले बदल हे स्वीकारत गेलं पाहिजे. हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान या भागवत संप्रदायातल्या सगळ्या तत्वज्ञानी संतांनी तुम्हाला मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं मला असं वाटतं 100% विचार होईल. आणि समजा या सगळ्या वैश्विक महामारीमध्ये आणि या संसर्गामध्ये ही वारी होऊ शकली नाही तर जयंतरावांनी सांगितल्याप्रमाणे हा काही कायमचा असा नाहीये. पुढे पुन्हा वारी सुरू होईल. पुन्हा आपले हे जे दैनंदिन जीवन आहे त्यात काही पथ्य, काही शिस्त, काही आरोग्याच्या गोष्टी तुम्हाला मला पालन करायला शिकलेच पाहिजे. मला सांगा ना, आपल्या परंपरेने रामराम असेल किंवा नमस्कार असेल हा 2 हात जोडून सांगितलंय. आता अगदी अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प असेल किंवा इस्रायलचा अध्यक्ष किंवा पंतप्रधान असतील, तो देखील सांगू लागलाय की भारताची ही परंपरा अतिशय उत्तम आहे. आणि म्हणून सगळं तुळस घेऊन हा वारकरी निघतोय. तुळस हा 24 तास प्राणवायू देणारी ही वनस्पती आहे. केवढी सुंदर वैज्ञानिक सर्व विचार या वारीमध्ये तेव्हापासूनच आमच्या भागवत संप्रदायातल्या या सगळ्या संत मंडळींनी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की म्हणून ही जी या सगळ्या आधुनिक गोष्टी आहेत, बदल आहे, हा वारकरी 100% आत्मसात करेल आणि नंबर 100% स्वीकारेल. पण तो प्रयत्नवादी आहे, तो चिकाटीने काम करणार आहे, भक्तीला ज्ञानाची जोड देणार आहे आणि भक्ती आणि ज्ञानाबरोबर आपल्या कर्तव्याचं पालन करणार आहे, असा हा वारकरी आहे. आणि त्यामुळे हे सगळे बदल तो स्वीकारेल याची मला 100% खात्री आहे. नक्कीच. मी आता शेवटचा काही मिनटं आपल्याकडे आहेत, त्यामुळे धानोरकरजी शेवट मात्र मी तुमच्याकडनं करणार आहे. वारीची वहिवाट की वेगळी वाट, याच्यामध्ये जर वारी झालीच नाही तर पुढे काय, याच्यावरनंच आपण तुम्ही उत्तर द्यावं आणि याच्यावरनंच आपण शेवटाकडे जाणार आहोत. एक लक्षात घ्या तुम्ही की प्रत्येक आपत्तीमध्ये एक संधी पण असते. मला वाटतं याच्याकडे आपण संधी म्हणून पण बघू शकतो. कशा अर्थाने बघू शकतो? प्रत्येक गावातनं आमचे 10-5 वारकरी दरवर्षी पंढरपूरला वारीला जातात. फडकऱ्यांच्या सोबत जातात, दिंड्यांच्या सोबत जातात. यावर्षी ते आपल्याला जायचं नाही असं आपण गृहीत धरूयात. एक सध्या चर्चा करण्यासाठी गृहीत धरू की आम्ही जाणार नाहीयेत. आम्हाला काय करता येईल? आमच्या संप्रदायाच्या विचाराचा प्रसार गावागावामध्ये आमच्या ठिकाणी आम्हाला करता येईल. आंतरव्यक्ती संवादाच्या माध्यमातून लोकांच्या घरी जाऊन आपल्या संप्रदायाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आमच्या गावामध्ये नित्यपाठ होतो का वारकऱ्याचा? हरिपाठ होतो का संध्याकाळी? सकाळी काकडा आरती होते का? भजन होतं का? देवाला पाणी घातलं जातं का? देवाची पूजा होते का? देवाच्या मंदिरांची स्वच्छता राहते का? या सगळ्या गोष्टींचा विचार स्थानिक वारकऱ्यांनी आता केला पाहिजे. हे त्यांच्यासाठी मला वाटतं महत्त्वाचं आहे. आपल्या संप्रदायाची बांधणी गाव पातळीवरती पक्की करणं, त्याचं तत्वज्ञान लोकांच्या मध्ये रुजवणं आणि अधिकाधिक लोक कसे या संप्रदायामध्ये येतील अशा प्रकारचा प्रयत्न त्या लोकांनी करावा. वारकरी संप्रदायाचे जे धुरीण आहेत, जे यात्रा चालवतात, जे दिंडी चालवतात, जे दिंड्या ठरवतात, आता जे लोक सगळे निर्णय करणारे आहेत, मला वाटतं त्यांच्यासाठी तर अत्यंत मोठी संधी आहे आत्मचिंतनाची, की आपली वारी कशी चाललेली आहे. ज्ञानोबांना अभिप्रेत असणारी वारी आहे का? तुकोबांना अभिप्रेत असणारी वारी आहे का? ज्या हेतूने आपण सुरू केली त्या हेतूपर्यंत आपण चाललोयत का? काही अपप्रवृत्ती, माफ करा, पण काही अपप्रवृत्ती त्याच्यामध्ये घुसलेल्या आहेत का? काही काढून टाकण्यासारखे मुद्दे. एक लक्षात घ्या, मला रोग झाल्यानंतर मी डॉक्टरांच्याकडे जातो आणि तो सर्जन मला म्हणतो की तुमचं ऑपरेशन करावं लागेल. मी घाबरत नाही, मला आनंद वाटतो की ऑपरेशन करून मी दुरुस्त होणार, ही माझी भावना असते त्यावेळेला. मला वाटतं त्या वारीच्या एकंदर प्रक्रियेकडे तसं बघितलं पाहिजे आणि नको त्या गोष्टी काढण्याचा एक प्रकार, एक प्रक्रिया आपण त्याच्यामध्ये सुरू केली पाहिजे. त्यामुळे जे चिंतन करणारे लोक आहेत, जे दिशा देणारे लोक आहेत, जे महनीय लोक आहेत, त्यांना माझा नमस्कार या ठिकाणी वंदन करतो. त्यांना दंडवत करतो आणि म्हणतो की वारीकडे बारकाईने बघा. ही वारी नुसती संख्येने वाढायला लागली का बघा, त्याचं प्रत्यंतर काय व्हायला लागलेलं आहे बघा. गावात गेल्यानंतर ते लोक काही नवीन करायला लागलेत का बघा. अन्यथा काय होईल? आज 10 लाखाची वारी, लोकसंख्येबरोबर सगळं वाढणार आहे. वी आर टॉकिंग अबाउट मिलियन पीपल. आता 1 लाख 10 लाख लोक आपण बोलतोय. कदाचित 50 वर्षानंतर बिलियन पीपल आपण बोलू, कोट्यवधींची वारी आपण असं म्हणू. परंतु ही संख्यात्मक जी वाढ आहे, ती संख्यात्मक वाढीवरती समाधान मानायला नाही पाहिजे वारकरी संप्रदायाच्या धुरीणांनी, आणि बघितलं पाहिजे की समाजात गुणात्मक बदल किती होतो आहे. मला आनंद वाटतो आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने करोनामध्ये एक सामाजिक शिस्त आम्हाला बघायला मिळते आहे. मी धाडसाने विधान करतो आहे, वारकरी संप्रदायाचं मोठं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. गावागावामध्ये जो वारकरी आहे, गावागावामध्ये मनामनामध्ये जो वारकरी विचार रुजलेला आहे महाराष्ट्राच्या, त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि शासनाचा आदेश पाळण्याची जी पातळी आहे ती आपल्याला निश्चित प्रमाणात मोठी बघायला मिळते. पण आपण त्यावर समाधानी असू नये. माझी दोघांना विनंती आहे, गावातल्या लोकांना विनंती आहे, संप्रदायाचं संघटन करण्याची संधी बघा.
संप्रदायामध्ये अधिकाधिक लोकांना एकत्र करा आणि संप्रदायाच्या नित्य परंपरा जेवढ्या पक्क्या बसवता येतील तेवढ्या बसवा आणि इथून पुढे गावामधला संप्रदाय समृद्ध राहील हे बघा. आणि ज्यांच्या भरोशावरती आम्ही चालतो वारकरी लोक, वारकरी संप्रदायामध्ये युनिटी ऑफ कमांड नाहीये. आमचा कोणी एक नेता नाही की ज्यांनी सांगितलं की आम्ही ऐकू. आमच्याकडे सगळे लोक एकत्र बसतात आणि विचार करून ठरवतात. त्या विचार करणारी जी बैठक आहे त्या बैठकीला माझी प्रार्थना आहे की वारीकडे एकदा सूक्ष्म रीतीने बघायला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, वारीच्या सगळ्या प्रक्रिया तपासून बघितल्या पाहिजेत आणि त्यातले नको असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कमी कशा करता येतील आणि वारीचं फलित काय आहे, संप्रदायाची समृद्धी, संप्रदायाच्या विचाराचा प्रसार आणि लोकांमधल्या मानवतावादी विचाराचं प्रत्यक्ष दर्शन हे जर होणार असेल तर त्या वारीला अर्थ राहणार आहे. म्हणून संप्रदायाच्या धुरीणांनी ते ठेवलं पाहिजे आणि वारी तर बंद झालीच नाही पाहिजे. खरं सांगायचं तर वर्षभर 300 दिवस माफ करा, अख्खं वर्ष आमचा वारकरी वाट बघतो त्या वारीची. खरंच ती आहे. बंद होऊन जमणार नाहीये, ती बंद होऊन जमणार नाहीये, ती चालूच राहिली पाहिजे, परंतु ती अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये आली पाहिजे. मला माफ कराल तुम्ही, खरं पाहिलं तर समाज माध्यमावरती मी आहे, भावनिक होण्याचा कुठलाही अधिकार मला नाही, नाहीये. निश्चित, निश्चित. परंतु मी कल्पना करून बघतोय की वारकऱ्याच्या मनामध्ये काय आंदोलनं असतील यावेळेला. वारी चालली पाहिजे पण त्याचं नवं स्वरूप. करोनानंतर जग बदलणार आहे, आमची वारी पण बदलली पाहिजे. करोनानंतर नवी व्यवस्था येणार आहे, आमच्या वारीची व्यवस्था पण नवी असली पाहिजे. आणि पुन्हा असं संकट येऊ नये, पण असं वैश्विक संकट आलं तर त्याचा सामना करण्यासाठी अख्खा आमचा संप्रदाय पुरा झाला पाहिजे. त्याला आमच्या संप्रदायाने ते संकट पडताळून लावलं पाहिजे. इतका संप्रदाय विचार समाजात रुजवायची आज गरज आहे. नमस्कार. धानोरकरजी, समजू शकतो खूप भावनाविवश होणं हे होणारच आहे आणि अपेक्षित आहे. पण खरंच म्हणजे तुम्ही दोघांनी आत्ता ज्या पद्धतीने विचार एक पुढे आणलेला आहे, माझी निश्चित खात्री आहे की वारकरी संप्रदाय जो आहे हा कोरोनानंतर म्हणजे कोरोनानंतर काय असेल, वारीनंतर वारी झाली होईल किंवा नाही हा येणारा काळ ठरवेल. पण याच्यानंतर सुद्धा हा संप्रदाय वेगवेगळे विचार करतोय आणि वेगवेगळ्या पातळींवर याचे अनेक पदर उलगडत या प्रवाहाकडे बघतोय. खरंच हे खूप या समाजाला एक मोठी शिकवण या सगळ्या वारकरी संप्रदायाच्याकडनं आपल्याला मिळते आणि तुम्ही दोघांनी खूप सुंदर विवेचन केलं. एक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कळल्या. उद्या जर वारी होईल न होईल आत्ता आपल्याला माहीत नाही, पण जरी उद्या वारी झाली नाही तरी मदत करणारे जे हात आहेत त्यांनी त्याच्यासाठी पुढे यावं, आधार द्यावेत. आणि त्याचबरोबर वेगवेगळे विचार आता वारकरी संप्रदायातनं सुद्धा लोकांनी वेगवेगळे विचार करण्याची सुरुवात केली पाहिजे. हा एक चांगला पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे विचार तुम्ही याच्यातनं मांडलेत. आपण दोघांनी या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण इथंच थांबूयात. बघत राहा AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचं.